नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, होम लोन धारकांना आरबीआयने दिला मोठा दिलासा. आता देशातील सर्व बँकांना दिले निर्देश. तर होम लोन आता काय निर्देश दिलेले आहे आरबीआयने, ती संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात. तर बघा, आरबीआय वेळोवेळी ग्राहकांच्या हितासाठी निर्णय घेत असते. आता नुकत्याच घेतलेल्या निर्णयात लोन होल्डर्ससाठी आरबीआयने बँकांसाठी नवीन नियमावली जाहीर केलेली आहे. होम लोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी आरबीआयने होम लोन गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत. आता काय रूल्स आहेत तर बघा, प्रत्येक व्यक्तीचे स्वतःच्या घरचे स्वप्न असते. आता त्यामुळेच अनेक जण सुरुवातीपासून मोठी रक्कम जमा करण्यास सुरुवात करतात आणि पैसे अपुरे पडल्यास होम लोन घेण्याचा पर्याय निवडतात. आता नुकतेच आरबीआयने बँकांना होम लोन संदर्भात नवीन निर्देश दिलेले आहेत, ज्याचा लाभ होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना होणार आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे होम लोन घेणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आरबीआय वेळोवेळी ग्राहकांच्या हितासाठी निर्णय घेत असते. नुकत्याच घेतलेल्या निर्णयात लोन होल्डर्ससाठी आरबीआयने बँकांसाठी नवीन नियमावली जाहीर केलेली आहे. होम लोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी आरबीआयने होम लोन गाईडलाईन जारी केलेले आहेत. त्यामुळे वाढलेल्या व्याजदरापासून लोन होल्डर्सना मुक्ती मिळू शकते. आरबीआयने ही समस्या सोडवण्यासाठी नवीन निर्देश जारी केलेले आहेत. आरबीआयच्या वार्षिक तपासणीत एक मोठी त्रुटी उघडीस आली. अनेक बँका आपल्या ग्राहकांकडून होम लोन संदर्भात चुकीच्या पद्धतीने व्याज वसूल करत होत्या, ज्याचा परिणाम थेट ग्राहकांच्या खिशावर होत होता. आता यानंतर आरबीआयने ग्राहकांच्या हिताचा विचार करून बँकांना नवीन निर्देश दिलेले आहेत. आरबीआयच्या तपासणीत असे दिसून आले आहे की काही बँका लोन पास होण्याच्या तारखेच्या आधीच किंवा लोन पास झाल्याच्या तारखेपासूनच ग्राहकांकडून व्याज वसूल करतात, जरी लोन अमाऊंट नंतर त्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जात असे. मात्र आता नव्या नियमानुसार लोन होल्डर्सना डिस्बर्समेंटच्या खऱ्या तारखेपासूनच व्याज वसूल करणे बंधनकारक झाले आहे. याशिवाय ग्राहकांना बँकांना इंटरेस्ट रेट आणि शुल्काबाबतची पूर्णपणे माहिती देणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या हितासाठी आरबीआयने बँकांना हे नियम काटेकोरपणे पाळण्याचा निर्देश दिलेले आहेत. आरबीआय होम लोन गाईडलाईन्स मुळे लोन होल्डर्सना मोठा दिलासा मिळालेला आहे. मात्र या निर्णयामुळे बँकांना काहीशा कोटीचे आर्थिक नुकसानही सोसावे लागणार आहे. आता एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा आणि पीएनबी यांच्या होम लोन प्रोसेसिंग फीज विषयी माहिती घेऊया. तर बघा, एसबीआय लोन प्रोसेसिंग फी एसबीआय कडून किमान 2,000 रुपये प्लस जीएसटी आणि जास्तीत जास्त 10,000 रुपये प्लस जीएसटी आकारले जातात. आता हे शुल्क लोन अमाऊंटच्या 0.35% प्लस लागू असलेल्या जीएसटीच्या आधारावर असते. तर अशा प्रकारे आरबीआयच्या बँकांच्या कार्यपद्धतीवर लक्ष ठेवते. आरबीआयच्या निरीक्षणात असे आढळले आहे की काही लोन प्रोव्हायडर्स लोन पास झाल्याच्या आधीच व्याज वसूल करायला सुरुवात करतात. आरबीआयने याबाबत स्पष्ट केलेले आहे की काही प्रकरणांमध्ये चेकद्वारे लोन अमाऊंट देण्यात आली असून कर्जदाराकडून चेकच्या तारखेपासून व्याज वसूल केले जाते. चेक ग्राहकाला प्रत्यक्षात काही दिवसांनी दिला जातो, पण बँकांना त्याआधीच व्याज वसूल करायला सुरुवात केली जाते. या त्रुटी दूर करण्यासाठी आता आरबीआयने बँका आणि आर्थिक संस्थांना चेकच्या ऐवजी लोन डिस्बर्समेंट प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तर अशा प्रकारे जे ज्यांचे होम लोन आहे किंवा आता आपले होम लोन धारकांना आरबीआयने ही मोठा एक दिलासा दिलेला आहे. तर अशा प्रकारे आता त्या होम लोन धारकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. आरबीआयने बँकांवर काटेकोरपणे असे निर्णय लादलेले आहेत. तर जास्तीत जास्त होल्डर्स पर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.